नमस्कार, मी राजेंद्र सुतार, पन्हाळा परेड कृषी पर्यटन पन्हाळा कोल्हापूर येथून बोलत आहे. बेळगाव निवासी पवन करगुप्पीकर यांनी त्यांचे आईच्या 60व्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा परेड कृषी पर्यटन पूर्वनियोजित बुकिंग केले. आमच्या पन्हाळा परेडच्या स्टाफने वाढदिवस असल्याने पूर्व तयारी केली. नियोजित वेळेनुसार 14 डिसेंबर 2024 रोजी करगुप्पीकर कुलकर्णी आणि जोशी परिवार हे विशेष वाहनाने पन्हाळा परेडला पोहोचले. आम्ही सर्वांचे स्वागत केले. सर्वांची ओळख करून घेतली. प्रवीणशी माझं फोनवर बोलणं झालं होतं, पण प्रत्यक्ष भेट झाली. आनंद झाला. वातावरण पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला. सर्वांना घेऊन मी मुख्य वास्तूजवळ आलो. पन्हाळा कृषी पर्यटनच्या सचिव सौ राजेश्री सुतार यांनी सर्व पाहुण्यांचे पन्हाळा परेड येथील गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आतमध्ये जेवणाचा बेत सुरू होता. चुलीवरील गरम भाकरी, चपाती, स्वादिष्ट जेवण असं तयार झालं होतं. स्वादिष्ट जेवणाचा पाहुण्यांनी मनसोक्त आनंद घेतला. पन्हाळा परेड हे निसर्गाच्या सानिध्यात असं एकमेव पन्हाळ्याच्या कुशीतलं ठिकाण आहे. विश्रांतीनंतर सर्व पाहुण्यांनी आमच्या पर्यटनस्थळी शिवार फेरी घेण्यास विनंती केल्याप्रमाणे मी स्वतः त्यांना घेऊन शेतातील माहिती, पिकाबद्दल, मसाल्याची झाडे, वृक्ष यांची माहिती दिली. टमॅटो, वांगी, आले याचबरोबर मसाल्याच्या झाडांचीही माहिती दिली. नजीकच हळदीचे वावरातही त्यांनी फेरफटका मारला. हळदीच्या पानाबद्दल, हळदीबद्दल, सेलमचे हळद असल्याचे सांगितले त्यांना. चौऱ्याची वृक्षाची म्हणून माहिती दिली. राई आवळा, मोर आवळा यांचीही माहिती दिली. बैलगाडीबद्दल माहिती घेतली. ॲक्टिव्हिटीच्या ठिकाणी सर्वांना घेऊन आलो. काजू, खजुराची माहिती देऊन ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती दिली. रेन डान्स, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन
लहान मुलांना झोपाळे, नजीकच सर्वांकरता स्विमिंग पूल, आतमध्ये बेबी पूल पण आहे. एक जुन्या स्कूटरपासून आपण एक सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. त्या सेल्फी पॉईंटवर ही सर्वांनी मनसोक्त अशी फोटोग्राफी केली. त्यानंतर वरच्या ठिकाणी हरभऱ्याची शेती केली आहे. हरभरे, काही भाजीपाला, वाटाणे, कांदा, लसूण, कॉफीची झाडाची माहिती दिली. लिची, स्टार फ्रूट, बंपर फ्रूट, याच्याबरोबर मोहाच्या झाडाची माहिती दिली. सफरचंदाचेही झाड दाखवले. सगळ्यांनी माहिती घेऊन पन्हाळ पाहण्यास गेले. सायंकाळी आमच्या स्टाफनी वाढदिवसाची बैठकीची व्यवस्था पाहुण्यांची केली होती. निसर्गाच्या शांत ठिकाणी पाहुणे पन्हाळ किल्ला पाहून आले. सुजाता मॅडम यांचा 60वा वाढदिवस साजरा करण्यास त्यांच्या बहिणींनी, भावांनी, घरच्या मुलांनी, सुनेनी आरती ओवाळून सुरू केली. ज्योत प्रज्वलित करून वाढदिवस सर्वांनी टाळ्याच्या गजरात साजरा केला. प्रत्येकाने शुभेच्छा दिल्या. सर्व परिवाराचा फोटोग्राफी झाली. सुजाता, हॅपी बर्थडे. त्यानंतर सर्वांनी आठवण म्हणून संगीत खुर्चीचा कार्यक्रम सुरू केला. सर्व महिलांनी त्यामध्ये भाग घेतला.
त्यानंतर जेंट्स यांनी सुद्धा संगीत खुर्ची चालू केली. त्यांनी सुद्धा मनसोक्त असा आनंद घेतला. लहान मुलांनी सुद्धा भाग घेतला. संगीत खुर्चीत महिलांनी त्यांना साथ दिली टाळ्या वाजवून. तोपर्यंत आमच्या टीमने मस्तपैकी असं जेवण तयार केलं होतं. सर्वांनी जे मनसोक्त असा जेवणाचा आनंद घेतला आणि मुक्काम केला. त्यातील काही जणांनी सकाळी आमच्या पन्हाळा प्राईड इथून किल्ले पन्हाळा असा पायी ट्रॅक ही केला. असं हे पन्हाळा प्राईड. Hi, my name is Parag and we are family of around 20 members who have come from Belgaum. We stay at different places like Mumbai, Bangalore, everywhere, and we get together once a year. And we chose Panhala Pride, which is near to Panhala Garh this time. And it has been a great experience. Very homely food, very homely environment, and there is you cannot even estimate how good the hospitality is. So I think everybody, every family should visit this place and enjoy this experience. Thank you. मी अरुण कुलकर्णी. आम्ही बेळगाव इकडं सर्वजण आमची जवळ 17 लोकांची फॅमिली इकडं आलेलो आहोत बहिणीचा 60वा वाढदिवस साजरा करण्याकरता. येथील सर्व आम्हाला हॉस्पिटल फार आवडली. आल्याबरोबर त्यांनी केलेला सत्कार, तसेच त्यांचे सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, जेवण, तसंच नाश्ता, ते अतिशय उत्तम त्यांचं हे आहे. परत त्यांनी आम्हाला इतकी सुंदर सर्व्हिस दिली की लहान बाळांनासुद्धा जे हवं ते सगळं त्यांनी ठेवलेलं आहे. इथं खेळ आणि इतर स्विमिंग हे ते सर्व प्रकार आम्हाला आवडलेले आहेत. आणि असंच मी आतापर्यंत मी बऱ्याच ट्रिप केल्या, परंतु ह्या वेळेला फारच आनंद वाटला आणि असेच वर्षभर यावं आमची परत इच्छा आहे. ವೆಲ್ಕಮ್. ನಾವು 20 ಜನ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬಂದ್ವಿ. ನಮ್ಮ ಅಮ್ಮಂದು ಬರ್ತ್ಡೇ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಉದ್ದೇಶದಿಂದ. ಅದಂತಾರಲ್ಲ, ಒಂದು ಮನೆಯಿಂದ ದೂರವಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಆಯ್ತು ನಮಗೆ. ಬರೀ ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಇತ್ತು, ಜಾಗ ಸಿಗ್ಬೋದು ನಿಮಗೆ, ಆದರೆ ಈ ಥರ ಅದರ ಆತಿಥ್ಯ ಮಾಡುವ ಅದರ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಏನಿರುತ್ತೆ ಅದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಸೊ ಪನ್ಹಾಳ ಪ್ರೈಡ್ ಕೃಷಿ ಪರ್ಯಟನ ಏನಿದೆ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ, ಹುಡುಗರು, ವಯಸ್ಸಾದವರು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಒಂದು ದಿನ ಇದ್ದೇ ಹೋಗ್ರಿ. ಮಸ್ಟ್ ವಿಸಿಟ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್. ಊಟ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಥರನೇ ಬೆಳಗಾವಿ, ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮಿಸळ ಎಲ್ಲ ಅವಲಕ್ಕಿ ಎಲ್ಲ ಥರದ ಊಟ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಓನರ್ ಏನಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ಟೀಮ್ ಏನಿದೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಒಂದು ಸರ್ತಿ ಅದು ಔಷಧದಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ವೆಲ್ಕಮ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಹಾಯ್.